नमस्ते मित्रांनो, मी आज आपल्या भारतातील प्रसिद्ध ठिकाण योग ठिकाण स्वामी विवेकानंद यांचं भव्य असं स्मारक विवेकानंद यांचं भव्य स्मारक आहे. 23 डिसेंबर 1892 मध्ये स्वामी विवेकानंद आले होते. एखाद्या छोट्याशा लहान दगडावर बसले आणि जवळपास त्यांनी 1 दिवस कंटिन्यू अशी योग साधना केली. 23 डिसेंबर 25 डिसेंबर आणि 26 डिसेंबर. आणि यानंतर काही वर्षांनी म्हणजे 1972 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे प्रचारक रांडे सर साहेब आणि त्यांनी या स्वामी विवेकानंद या भव्य स्मारकाची त्यांनी याची स्थापना केली आणि लोकांना असं केले. त्याच्या बॅक साईडला आपण जिथे बघता की तिथे तुम्हाला एक स्वामी विवेकानंद यांचे योग साधना असं भव्य हॉल दिसणार आहे. अवतीभोवती हे स्मारक पसरलेलं आहे. हे स्मारक मध्ये अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि पश्चिम बंगालचा उपसागर असं भव्य असा संगम झालेला आहे. आणि इथे बाजूला एक तिरुवल्लुवर यांचा एक भव्य असा स्टॅच्यू दिसतो. प्रसिद्ध तामिळ कवी आहेत राजा पांडे यांच्या कालावधीमध्ये त्यांनी इसवीसन 500 ते इसवीसन पूर्व 10 वर्षापूर्वी असा स्टॅच्यू आहे. प्रसिद्ध संत कवी आहेत. अशा प्रकारचा हा भव्य मेळावासाठी आम्ही सर्व इथे आलेले आहोत. हे आमचे क्षीरसागर सर आहेत आणि हे संजू मेटकरी सर, त्यानंतर मी स्वतः नितीन ठाकरे सर, महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातून इथे आलेले आहोत. यानंतर हे आमचे जय हिंद, जय विवेकानंद.